आम्हाला आहे ना मोहित शेठ दमाले यांनी फोन केला हा. साधारणपणे 11-11:30 वाजता. हे 4 जण चोर इकडे आलेले आहेत. हा. तर त्यानंतर आम्ही सगळ्या मुलांना फोन केला, आपल्या मित्रांना. तर म्हटलं आपल्या आलमे गावात चोर आलेले आहेत, त्यांनी काहीतरी चोरी केलेली. आणि मग पाठीमागून फोन केल्यानंतर हे पोरं आली, पण त्यांच्या पिस्तुलाचा धाक दाखवल्यामुळं आम्ही त्यांना तिथं पकडलं असतं. पण ते पिस्तुलांची आमच्या मुलाला धाक दाखवल्यामुळं आम्हाला काही पकडता आली नाही. ते आता त्या मुक्ताई वस्ती वसून इकडे वळवल्या वस्ती आली आणि हे डोंगराकडे गेली. आणि या वळवल्या वस्ती काही एक साईबाबा मंदिरापाशी मोरी रस्त्यावर मोरी टाकलेली आणि नाही, त्याच्यात त्यांनी बसलेलं. घोडेमाळच्या दिशेने ते 4 चोरटे ज्यावेळेस पळत आले त्यावेळेस पळत असताना यांनी आम्हाला घोडेमाळकडून फोन केल्याच्या नंतर आम्ही मुक्ताई वस्ती या ठिकाणी त्या ठिकाणावरून खाली आल्यानंतर त्यांनी मला स्वतःला चौघांनी धाक दाखवला की जवळ येऊ नको, नाहीतर मग ते काय होती गुप्तिका काय होती ती काढली त्यांनी. ती काढल्याच्या नंतर मी समोरच्यांना अपोजिट साईडला जी लोक होती साईबाबा मंदिराकडे त्यांना इकडं कॉल केल्याच्या नंतर इकडून माणसं दिसल्याच्या नंतर त्यांनी मार्ग बदलला. परंतु साई मंदिरापाशी एका मोरीचा सहारा घेऊन एक चोरटा त्याच्यामध्ये शिरला होता आणि हे त्या ठिकाणी ते कसबे राहतात त्यांनी ते पाहिलं होतं. परंतु 3 जे इसम आहेत ते या दिशेने वरती जाऊन आपल्या लेण्याद्री गणपतीच्या आपल्याला जे पाठीमागं दिसतंय त्या डोंगरावरती त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये ते गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 जणांचे राखाडी शर्ट असून एकाच्या शर्टाचा जो कलर आहे तो पूर्ण काळा आहे आणि ते तरुण आहेत. हा जो आत्ता सापडला याची केस लांब आहेत, त्यांची देखील तिघांची केस लांब आहेत आणि धडधाकट आहेत तिन्ही पण. आणि आत्ता जो पकडला आहे त्याच्याकडं एक गुप्ती, त्याच्यानंतर त्याचा मोबाईल आणि पाकिट असा सगळा ऐवज सापडला होता. तो आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे आणि त्याला इथं या ठिकाणी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि आत्ता जे 3 माणसं जी वरती चोरटे गेलेले आहेत ते आता अपोजिट साईडला गेले अशी शंका आम्हाला वाटते. अजूनपर्यंत आता आम्ही इथंच आहोत. किती वाजेपासून चालू होते सगळं? हे साधारण 2 वाजल्यापासून चालू होतं. घोडेमाळपासून त्यांनी इकडं हे केलं ते मला वाटतं डिंगोर कोळवाडीपासून इकडे आलेली होती. किती आहेत पोलीस भरपूर आहेत, 15-20 जण असतील. 15-20 जण असतील. ड्रोन आहे त्यांच्याकडे फॉरेस्ट आणि खात्याचे आता एवढी झाडी आहे म्हटल्यावर थोडं पोलीस खात्याचे आपले पोलीस स्टेशनचे सगळे वन डिपार्टमेंट खात्यावाली पण लोक आहेत. आणि आपली जुन्नरची टीम पण तिकडून आलेली अशी त्यांनी माहिती दिली आता आम्हाला. बल्लावडीचे त्या बाजूने. हो तिकडनं आली. दोघ जण इकडे पळाले, एका मोठी बंदूक कुठे वरती गेला का? इकडे गेला, ह्या डोंगराच्या दिशेने गेलाय, ह्या इथं फारेच्या दिशेने गेला. काय त्याचं वर्णन काय सांगा ना. त्याच्या अंगात काळे शर्ट आहे, केस वाढलेले आणि त्याच्या गावठी कट्टा आहे त्याच्या. नाही तो संतोषने बघितला नाही इकडे. आम्ही त्या फॉरेस्टात गेलो ना तिथपर्यंत, तर तिथपर्यंत त्याच्या मागे गेलो, त्याच्याकडे गावठी कट्टा आहे आणि तो तिथं बसला दोऱ्यांमध्ये. आम्हाला काही सापडून आला नाही. आम्हाला खाली परत 1 जणाचा फोन आला म्हणून आम्ही दुसरा धरला मोरीवर आणि त्याला पकडून आता पोलिसांच्या ताब्यात दिला.